येस, सो वी स्टार्टेड मल्टिपल इंटिग्रेशन. मला वाटतं टाईप 1 आपण केला ना. मी होमवर्कला सांगितलेली एक्झाम्पल्स केली का? टाईप 1 आपण केलाय. मी तुम्हाला होमवर्कला काही एक्झाम्पल सांगितले ते केलेत का? येस, मी रिवाइज करतो पटकन. वेन लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय. करेक्ट ना? इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय. वेन लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय, इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स. I repeat, limits are functions of x, integrate first with respect to y. When limits are functions of y, integrate first with respect to x. So we are going to work on these two kinds. या दोन टाईप मध्ये आपल्याला सगळं करायचं आहे. लिमिट्स कॉन्स्टंट्स असतील तर काय करायचं रे? लिमिट्स कॉन्स्टंट्स असतील तर काय करायचं? येस, व्हॉट इफ लिमिट्स आर कॉन्स्टंट्स? येस, टेक एनी फर्स्ट. आणि त्यात मी आणखी तुम्हाला असं म्हटलंय, वेन लिमिट्स आर कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स आर सेपरेबल, काय करायचं? वेन लिमिट्स आर कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स आर सेपरेबल, व्हॉट यू विल डू? लिमिट्स आर कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स आर सेपरेबल. Separate two integrations, that means single integral in two different terms and integrate. Correct? Separate and multiply the answers. Correct. Yes. Now type number 2, आणि फार महत्वाचा आहे type 2, not easy. Type number 2 फार महत्वाचा आहे. पहा काय आहे type number 2. Type 2 is all about limits are when limits are not given. So this is all about when limits are not given. Okay, हा type number 2 आहे. पहा कसं करतोय मी, फक्त लक्ष द्यायचं, लिहिण्याची घाई नको. येस, टाइप नंबर 2 इज ऑल अबाउट वेन लिमिट्स आर नॉट गिवन. पहा, टाइप नंबर 2 वेन लिमिट्स आर नॉट गिवन. डबल इंटिग्रेशन वेन लिमिट्स are not given. When limits are not given, and this is all about double integration only. हे सगळं डबल इंटिग्रेशन साठीच चाललंय. ओके, डबल इंटिग्रेशन वेन लिमिट्स आर नॉट गिवन. राईट इन युअर नोटबुक. आता याच्यात दोन नोट्स आहेत आणि त्या फार महत्वाच्या आहेत. डबल इंटिग्रेशन वेन लिमिट्स आर नॉट गिवन. हा, यात दोन नोट आहेत आणि तिसरी फिगर्स आहेत, त्या महत्वाच्या आहेत, लिहून ठेवा या सगळ्यांनी. Double integration when limits are not given. Note number 1, selection of vertical strip. Note number 1, selection of vertical strip. जर तुम्ही vertical strip केली सिलेक्ट, तर लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ y मिळतील. तर लिमिट्स फंक्शन्स ऑफ वाय मिळतील. म्हणजेच आपल्याला करावं लागेल इंटिग्रेशन. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात ठेवा, कारण लिमिट जर फंक्शन्स ऑफ वाय असतील तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे? एक्स येणार आहे. पुढे बघा आता नंबर 2 मध्ये सिलेक्शन ऑफ, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल स्ट्रिप. Selection of horizontal strip. Limits are functions of x. म्हणजेच इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. ओके, ही नोट नंबर 1 आणि नोट नंबर 2 आहे. पटकन लिहून घ्या. नोट नंबर 1 अँड नोट नंबर 2 बोथ, दोन्ही महत्वाचे आहेत. Yes, note number 3 is all about figures. Figures बद्दल आहे note number 3. तर तुम्हाला ह्या फिगर्स माहीतच हव्यात. या फिगर्स तुम्हाला माहीतच हव्यात. हा, कुठल्या फिगर्स आहेत पहा. ही एक फिगर आहे, मग ही आहे, मग ही आहे. करेक्ट. अँड द लास्ट वन. ओके, जस्ट टेल मी व्हॉट आर दीज फिगर्स. मला सांगा या फिगर्स कुठल्या कुठल्या आहेत. हे इक्वेशन काय आहे सांगू शकाल? व्हॉट इज दिस इक्वेशन? पॅराबोला. पण इक्वेशन सांगा.
इक्वेशन सांगा काय? इक्वेशन काय आठवतंय का? स्टँडर्ड इक्वेशन इज y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. लक्षात ठेवा. दिस इक्वेशन इज y स्क्वेअर इज इक्वल टू -4ax. बरोबर लिहू नका, फक्त लक्ष द्या पूर्ण. हे आहे x स्क्वेअर इज इक्वल टू 4by आणि हे आहे x स्क्वेअर इज इक्वल टू -4by. ओके, येस. ही झाली दुसरी फिगर. अजून एक दाखवायची मला, फक्त लक्ष द्यायचं. चेक नोट नंबर 4. नोट नंबर 4 मध्ये मला काही तुम्हाला लाईन्स दाखवायच्यात. येस, इफ आय एम ड्रॉइंग सम लाईन्स लाईक दिस. मला सांगा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असतं? y इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ y ऍक्सिस x इज इक्वल टू 0. करेक्ट. आता तुम्हीच सांगा मला, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, सॉरी पॅरलल टू वाय ऍक्सिस का एक्स ऍक्सिस? एक्स ऍक्सिस घेऊया. पॅरलल टू एक्स ऍक्सिस सांगा इक्वेशन काय? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस काय असतं त्यांची इक्वेशन? y इज इक्वल टू ना, y इज इक्वल टू b, y इज इक्वल टू -b. पॅरलल टू एक्स ऍक्सिस कटिंग y ऍक्सिस. व्हॉट आर द इक्वेशन्स ऑफ लाईन्स पॅरलल टू equations of line parallel to y-axis cutting x-axis? हे असणार x is equal to -a, x is equal to -a and x is equal to +a. Correct? आता equation of line passing through first and third quadrant at an angle of 45. y is equal to -x, y is equal to +x. Correct? आणि शेवटचा रिमार्क नंबर 5, तुम्ही सांगायचंय मला हा कोणता कर्व आहे? जस्ट टेल मी विच कर्व इज दिस. कोणता कर्व आहे हा? येस, कोणता कर्व आहे? रेक्टँगुलर हायपरबोला XY इज इक्वल टू C. लक्षात ठेवा, XY इज इक्वल टू C रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, येस. ही थिअरी आपल्याला सगळी लागणार आहे. सगळ्यांना मी लिहून दिलेली थिअरी कळतेय का? सगळ्यांना मी काय काय लिहून दिलं हे कळलंय का? पॅराबोलास, इक्वेशन्स, येस लिहून घ्या पटकन. हे सगळं लिहून घ्या म्हणजे मग प्रॉब्लेम सुरू करता येईल. चलो क्वेश्चन नंबर 1. सो वी स्टार्ट विथ क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 ने आपण सुरुवात करूया. पहा फक्त सगळ्यांनी आता. हा लिहा, तुम्ही लिहायचंय क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नीट लिहा सगळ्यांनी. हा राईट क्वेश्चन. इव्हॅल्युएट डबल इंटिग्रल xy dx dy upon root of 1 minus y square upon root of 1 minus y square over region R हे असं वर्ड मध्ये लिहू नका. ओव्हर रिजन इथे लिहायचंय. इव्हॅल्युएट वर्ड मध्ये डबल इंटिग्रल xy dx dy अपॉन रूट ऑफ 1 minus y square ओव्हर रिजन R. पुढे लिहा over the positive quadrant of circle x square plus y square is equal to 1. Over the positive quadrant of circle x square plus y square is equal to 1. येस, आता हे स्टेप वाईज करायचंय आपल्याला. वी टू गो स्टेप वाईज. पाच स्टेप वाईज मी कसं करतोय. सो सुरुवातीला स्टेप नंबर 1 फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता डू नॉट राईट स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 ला मी गिव्हन इंटिग्रेबल टर्मला आय म्हणतो. ओके,
स्टेप नंबर 1 संपली. फक्त आय म्हणा एवढंच करा स्टेप नंबर 1 मध्ये, गिव्हन इंटिग्रेबल टर्म. स्टेप नंबर 2 बघा. स्टेप नंबर 2 मध्ये दिलेलीची फिगर प्लॉट करा, दिलेल्या कर्वची फिगर प्लॉट करा. म्हणजे काय, त्यांनी सर्कल दिलंय पण पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ सर्कल दिलंय. सो इट्स गिव्हन पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ सर्कल. ना सर्कल काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. मला सांगा या सर्कलचं सेंटर काय आहे आणि रेडियस काय. अकॉर्डिंगली आय विल प्लॉट. मला सांगा या सर्कलचं सेंटर काय आणि रेडियस काय. अकॉर्डिंगली आय विल प्लॉट. येस, सर्कलचा सेंटर आहे, ओरिजिन स्टँडर्ड फॉर्म आहे आणि रेडियस 1 आहे. 0 आणि रेडियस 1 आहे कारण स्टँडर्ड फॉर्म आहे. बरोबर. आता मला हे प्लॉट करायचंय. लेट मी प्लॉट दिस सर्कल. मी हे सर्कल प्लॉट करतो. बघा सर्कल असं असणार आहे. Correct? This is going to be circle. So I'll draw x and y axis now. Okay. हा x axis आहे, हा y axis आहे. कारण सर्कलचं सेंटर आहे 0 0, रेडियस 1 आहे म्हणजे हा पॉइंट असणार 1,0, हा पॉइंट असणार 0,1. आणि मला कुठली फिगर हवी तर आय वॉन्ट ओनली फर्स्ट क्वाड्रंट. मला फक्त फर्स्ट क्वाड्रंटच हवाय. म्हणजे मला हे एवढीच फिगर हवी, मला बाकी फिगर नकोय. सो आय जस्ट वॉन्ट दिस फिगर. मला फक्त एवढीच फिगर हवी. वाय आय वॉन्ट दिस फिगर ओनली, बिकॉज आय वॉन्ट फर्स्ट क्वाड्रंट ओनली. मला फक्त फर्स्ट क्वाड्रंट हवाय, पॉझिटिव्ह क्वाड्रंट. ओके, आय वॉन्ट फर्स्ट क्वाड्रंट, पॉझिटिव्ह क्वाड्रंट ओनली. आता मी काय करणार आहे तर मला कुठलीही स्ट्रीप घेतलेली चालणार आहे, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. मी तुम्हाला लिहून दिलंय. जर तुम्ही व्हर्टिकल स्ट्रीप घेतली तर मला सांगा लिमिट्स कशाची फंक्शन्स येतात, वाचा आणि सांगा. जर व्हर्टिकल स्ट्रीप घेतली लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय. हॉरिझॉन्टल घेतली तर लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स. आता मी जर व्हर्टिकल स्ट्रीप घेतली तर लेट मी ड्रॉ व्हर्टिकल स्ट्रीप. चेक दिस. त्या रिजन मध्ये मी व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ केली. स्ट्रीप जर व्हर्टिकल असेल, स्ट्रीप जर व्हर्टिकल असेल तर वाय इज इक्वल टू येणार आहे. करेक्ट. म्हणजे काय, पॅरलल टू काय असणार आहे, वाय ऍक्सिस. म्हणजे वाय इज इक्वल टू येणार. करेक्ट. हा, एकदा पटकन बघा. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय लिहिलंय तर वाय जर लिमिट्स आर वाय इज इक्वल टू लिहिलंय तर एकदा वाचाल. कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे. सगळ्यांनी मी काय लिहून दिलंय वाचा. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ काय लिहिलंय. करेक्शन करा तिथे, करेक्शन करा तिथे. सिलेक्शन ऑफ व्हर्टिकल स्ट्रीप, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू मिळणार. ते वाय इज इक्वल टू मिळणार. बरोबर उलट करा सगळं, कारण वाय इज इक्वल टू मिळणार ना. मला तुम्हाला त्यावेळी सांगायचं असेल लिमिट्स आर वाय इज इक्वल टू असं सांगायचं असेल. सो मी सांगतो असं लिहा परत एकदा. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय. कळला चेंज, कारण वाय इज इक्वल टू आहे ना. चेंज कळला का सगळ्यांना. परत सांगतो. सिलेक्शन ऑफ व्हर्टिकल स्ट्रीप, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स, कारण वाय इज इक्वल टू मिळतात, पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आणि करस्पॉन्डिंग चेंज नोट नंबर 2 ला करा. करस्पॉन्डिंग चेंज नोट नंबर 2 ला करा. येस, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ काय, एक्स येणार आहेत. का, कारण व्हर्टिकल स्ट्रीप पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे म्हणजे वाय इज इक्वल टू. हीच स्ट्रीप व्हर्टिकल अशी आहे, ही हॉरिझॉन्टली अशी फिरणार आहे. म्हणजे कुठून तर इथपासून, एक्स इज इक्वल टू पासून एक्स इज इक्वल टू पर्यंत ही हॉरिझॉन्टली अशी फिरणार आहे. करेक्ट. म्हणजे कुठून तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, म्हणजे या लाईन पासून या लाईन पर्यंत, इथपर्यंत कशी फिरेल. तर त्यासाठी बघा एक्स इथून 0 ला सुरू होतो आणि एक्स संपतो 1 ला. आणि वाय कुठे सुरू होतो बघा, तर वाय सुरू होतो 0 ला. का, कारण एक्स ऍक्सिसचं इक्वेशन y0 संपतो या कर्ववर, या कर्ववर संपतो. म्हणजेच वाय काढता येईल या कर्ववरून. कर्व काय, हा सर्कल आहे. वाय स्क्वेअर इज 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे वाय येणार रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सगळ्यांना लिमिट्स कळली का, सगळ्यांना लिमिट्स कळली का. मग खाली मी इथे मेन्शन करतो लिमिट्स ऑफ वाय अँड लिमिट्स ऑफ एक्स. लिमिट्स ऑफ वाय काय बघा, 0 टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, अँड लिमिट्स ऑफ एक्स काय आहेत 0 टू 1. ओके. येस, स्टेप नंबर 2 संपली. आता स्टेप नंबर 3 बघा. इन स्टेप नंबर 3 बघा. करेक्शन सगळ्यांनी केलं ना रे, सगळ्यांनी करेक्शन केलं का. येस. आता लिमिट्स मिळाली आपल्याला. लिमिट्स काय मिळाली वायची बघा.
y is equal to 0 to root of 1 minus x square and x is equal to 0 to 1. आता मला तुम्ही सांगा, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स आहेत म्हणजे इंटिग्रेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागणार? लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स आहेत म्हणजे इंटिग्रेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागणार? वाय. करेक्ट. सो लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स, इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय अँड देन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी याला ब्रॅकेट टाकून देतो आता. करेक्ट. येस. कारण विथ रिस्पेक्ट टू वाय पहिल्यांदा करायचंय, मग विथ रिस्पेक्ट टू वाय करायचंय याचा अर्थ हा एक्स कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर आणतो मी. एक्स कॉन्स्टंट म्हणजे आज काय वरून वाय अपॉन रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. आता मला एवढंच इंटिग्रेशन करायचंय, त्यासाठी मला एक ऍडजस्टमेंट करावी लागेल. काय बघा ऍडजस्टमेंट? आय विल ऍडजस्ट -2 हिअर आणि -1 अपॉन 2 हिअर. का? कारण तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का? बघा हा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ एक्स इज 2 रूट एफ एक्स. लक्षात आहे? रिमेंबर दिस फॉर्म्युला. बघा याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. कळतंय का सगळ्यांना? येस. सो विच इज नाव हा -1/2 बाहेर आणतो मी. इंटिग्रल एक्स इज इक्वल टू 0 to 1 हा एक्स तसाच. करेक्ट. काय येणार आहे? एफ डॅश अपॉन रूट एफ इज 2 रूट एफ, 2 रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर बिटवीन 0 अँड रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. मी आता याचं इंटिग्रल काढलं. एफ डॅश अपॉन रूट एफ इज 2 रूट एफ, अप्पर लोअर लिमिट. करेक्ट. आता मी हा 2 आणि हा 2 कॅन्सल करतो म्हणजे उरलं बघा -0 to 1 एक्स. अप्पर लिमिट टाका रूट वायच्या जागी, वायचा स्क्वेअर म्हणजे रूटचा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस दिस, 1 मायनस 1 कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर तर रूट एक्स. लोअर लिमिट 1 मायनस 0 इज 1 डीएक्स. करेक्ट. मी फक्त लिमिट्स टाकतोय. वायच्या जागी हे टाकलं, रूटचा स्क्वेअर, रूट कॅन्सल झालं, 1 मायनस दिस, 1 कॅन्सल, मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर इनसाइड रूट एक्स आणि 0 टाकल्यावर 1 मायनस 0 1. आता मायनस इंटिग्रल 0 to 1 काय येणार बघा, एक्स इंटू 1 एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स डीएक्स. आता याचं इंटिग्रल मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल एक्स क्यूब अपॉन 3 एक्सचं एक्स स्क्वेअर्ड अपॉन 2 बिटवीन 0 to 1 टाका. अप्पर लिमिट 1/3 मायनस 1/2, लोअर लिमिट 0, 2 मायनस 3 मायनस 1/6 म्हणजे प्लस 1/6 इज द आन्सर. समजलं का सगळ्यांना? Everybody understood these 3 steps. Everybody understood these 3 steps. पहिल्यांदा आय कन्सिडर करा, मग लिमिट्स करा आणि मग इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशनचं मी टाईप 1 मध्ये शिकवलंय. इंटिग्रेशन तर मी टाईप 1 मध्ये शिकवलंय. येस, आय एक्सप्लेन. येस, हे तुम्हाला दिलंय. त्यांनी म्हटलंय पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ सर्कल. हा स्टँडर्ड फॉर्म आहे, तुम्हाला आठवत असेल तर. एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. एच आणि के 0 आहे का? नाही येत नाही. इथे आर 1 आहे, सेंटर आणि रेडियस मिळाले. मग सेंटर 0 0 रेडियस 1 मी प्लॉट केलं, मग त्यांनी पॉझिटिव्ह क्वाड्रंट मिळाले म्हणून मी एवढेच डॉट केलं. बघा आता मी व्हर्टिकल केले म्हणून तुम्ही व्हर्टिकल करायला हवं असं काही नाही. तुम्ही हॉरिझॉन्टल सुद्धा घेतली असती, चाललं असतं. मी व्हर्टिकल स्ट्रीप घेतली पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे वाय इज इक्वल टू व्हायला पाहिजे. ही स्ट्रीप हॉरिझॉन्टली मूव्ह होईल. कुठून? रिजनच्या लेफ्ट आणि राईट एंड पर्यंत. लेफ्ट एंड पासून राईट एंड. लेफ्ट एंड म्हणजे x0 का? वाय ऍक्सिसचं इक्वेशन. राईट एंड म्हणजे हा पॉईंट x इज इक्वल टू 1. ही व्हर्टिकल स्ट्रीप आहे ना, कुठे सुरू होते? एक्स ऍक्सिसवर म्हणजे y0, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन. एंड कुठे होते? कर्ववर. कर्वचं इक्वेशन हे आहे, याच्यावर मी वाय काढला बघा. वाय स्क्वेअर इज 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याचं रूट. म्हणजे मला लिमिट्स ऑफ वाय मिळाली, लिमिट्स ऑफ एक्स मिळाली, ती इथे मी टाकली. आता आपला रूल माहितीये, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू वायचं इंटिग्रेशन घेतलं. कळलं का? हा ओव्हर रिजन आर. आर म्हणजेच ही रिजन त्यांनी जी मेन्शन केली पॉझिटिव्ह क्वाड्रंट, ही रिजन. येस, झालं की सांगा मला. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं ना? तुमची खरी एक्झाम अशा प्रॉब्लेमची होणार होती, याच्यापेक्षा डिफिकल्ट. हे एमसीक्यू ने तुमच्या M2 ची पूर्ण वाटच लागली. M2 खरं बघायला गेलं तर एमसीक्यू मध्ये शिकता येत नाही. एमसीक्यू मध्ये M2 होणं हा पास होण्यासाठी इझी आहे, पण तुमचा फ्युचर लॉस मोठा आहे याच्यात. येस, आता M3 जेव्हा ऑफलाईन होईल ना तेव्हा कळेल तुमचा लॉस किती झालाय. येस, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम नाव. हा राईट नेक्स्ट न्यूमेरिकल. पुढचा लिहा. क्वेश्चन नंबर 2. इव्हॅल्युएट
evaluate double integral over region R y dx dy over the region bounded by x is equal to 0, y is equal to x square, and x plus y is equal to 2. X is equal to y square, sorry, y is equal to x square, x is equal to 0, and x plus y is equal to 2. ही रिजन दिली आहे. सो पहिली स्टेप सेम आय लिहून घ्यायचा. सेकंड स्टेप काय बघा, सेकंड स्टेप इज अबाउट रिजन नाव अँड आय एम गोइंग टू प्लॉट दिस. पहा मी कशी प्लॉट करणार, फक्त लक्ष द्यायचं, सगळ्यांनी लिहिण्याची घाई नको, फक्त लक्ष द्यायचंय. फार महत्वाचं आहे. आता थोडी कॉम्प्लेक्स फिगर आहे, तुम्हाला फिगर प्लॉट करता आली तर सगळं आलं, नाहीतर काही येणार नाही. पहा फिगर प्लॉट करता येणं महत्वाचं आहे. काय काय लागेल आपल्याला, तर आपल्याला ही लाईन दिली, याचा अर्थ याचे पॉइंट्स लागतील. या लाईनचे पॉइंट्स कसे करायचे, एक्स 0 टाका वाय पॉइंट मिळेल, वाय 0 टाका एक्स पॉइंट मिळेल. अगदी इझी. येस, ईशान परत सांगतो मी, हा इंटिग्रेबल आहे आणि ही रिजन दिली, एवढंच लिहून घ्या. इव्हॅल्युएट दिस इंटिग्रल ओव्हर दिस रिजन. हे 3 कर्व दिलेत रिजनसाठी. ओके, ह्या लाईनचे 2 पॉइंट्स लागतील, कारण ही स्टँडर्ड लाईन नाहीये. मग एक्स 0 टाकून बघायचा, एक्स 0 टाकला की y2 मिळतो, y 0 टाकून बघा x2 मिळतो, म्हणजे ही आपल्याला लाईन मिळेल. मग लाईन प्लॉट करून घ्यायला लागेल आधी. सो फर्स्ट विल प्लॉट द लाईन, देन दिस कर्व, देन दिस कर्व. ओके, आधी लाईन प्लॉट करून घेऊया. लाईन कशी दिसेल बघूया. सो 2 0 आणि 0 2. 2 0 इथे येईल बघा, 2 0 विल बी हिअर अँड 0 2 विल बी हिअर. 0 2 इथे येणार आहे, 0,2. ह्या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन. So let me draw that line. So this is going to be the line. Okay, ही ती लाईन आहे. करेक्ट. लाईन काय, तर लाईन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 2. हे झालं प्लॉट करून. ओके, लाईन प्लॉट करून झाली. पुढे बघा, स्लो जायचंय, फार महत्वाचं आहे, इझी नाही, हे इझी नाही आहे. ओके, लक्ष द्या. आता हा कर्व प्लॉट करायचा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. हा अपवर्ड पॅराबोला, इफ यू रिमेंबर. सो अपवर्ड पॅराबोला इज लाईक दिस. करेक्ट, असा पॅराबोला आहे अपवर्ड पॅराबोला. काय पॅराबोला तो, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, अपवर्ड पॅराबोला. आता तिसरा कर्व काय बघा, एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे कोण, वाय ऍक्सिस. ही एक्स इज इक्वल टू 0 लाईन आहे. करेक्ट. आता नीट बघा सगळ्यांनी, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे हा वाय ऍक्सिस, लाईन ही ग्रीन आणि कर्व ब्ल्यू. मला सांगा या तिघांमध्ये कॉमन रिजन कुठली आहे. कॉमन म्हणजे क्लोज्ड रिजन, म्हणजे लाईन एक्स इज इक्वल टू 0 मध्ये, ब्ल्यू कर्व मध्ये आणि ग्रीन लाईन मध्ये कुठली रिजन कॉमन आहे. मी विचारतोय होय किंवा नाही सांगा, येस ऑर नो. कॉमन आहे का नाही, ही कॉमन आहे का रिजन, ही कॉमन आहे का रिजन, नो. ही आहे का, ही आहे का, येस ही आहे. ही आहे का, ही आहे का, येस. ह्या दोन्ही आहेत बघा, ह्या दोन्ही आहेत. ही सुद्धा आहे आणि ही सुद्धा आहे, दोन्ही आहेत. मग अशा वेळी फक्त पॉझिटिव्ह क्वाड्रंट घ्यायचं. का, नाहीतर दोन्ही करावे लागतील, दोन्ही इंटिग्रेशन वेगवेगळी होतील ना, याचं वेगळं होईल, याचं वेगळं होईल. त्याच्याऐवजी मी फक्त एकच घेतोय, पॉझिटिव्ह घेतोय. मग पॉझिटिव्ह घेण्यासाठी कसा इक्वेशन असतं तर आणखी बरं झालं असतं. तर समजा हे इक्वेशन असं असतं, इट वुड हॅव बीन मोर ग्रेटर, मोर बेटर ना. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतं तर हीच चालली असती बघा, एवढी चालली असती. ग्रेटर दॅनचा अर्थ काय, पॉझिटिव्ह. कळतंय का सगळ्यांना. हे जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतं तर हीच चालली असती फक्त. करेक्ट. लेस दॅन असतं तर ही आली असती. करेक्ट. आता तरी दोन्ही दिसतात. टू अवॉइड कन्फ्युजन आय एम गोइंग टू कन्सिडर पॉझिटिव्ह क्वाड्रंट. ओके, म्हणजे मला आता रिजन कळलीये, आय एम गोइंग टू कन्सिडर द पॉझिटिव्ह क्वाड्रंट. ओके, येस. म्हणजे मला रिजन मिळाली. रिजन काय मिळाली बघा, ही मिळाली रिजन.
ही रिजन आहे. करेक्ट. वन्स आय हॅव द रिजन आय विल सिलेक्ट अ व्हर्टिकल स्ट्रीप. तुम्ही कुठलीही घेतलेली जागा मी व्हर्टिकल घेतोय. I will select vertical strip. Starting from this end, which is Y, to this end, which is Y. And ending, since the strip is vertical, will move horizontally like this, from this end to this end. From this end to this end. आता मला हे दिसतंय की हा एक 0 आहे. बरोबर. मला हेही दिसतंय की हा कर्व ब्ल्यू, ही स्ट्रिप ब्ल्यू कर्व वर सुरू होते. Y इज इक्वल टू काय? एक्स स्क्वेअर. संपते ग्रीन लाईन वर y इज इक्वल टू काय येणार? 2 - x. पण मला इथं काही दिसत नाहीये का? कारण मला इथला जर पॉइंट मिळाला, तरच मी सांगू शकेन की हा एक्स कितीला एंड होतोय. मग हा पॉइंट कसा मिळेल? तर लक्षात घ्या, हा पॉइंट हे इंटरसेक्शन कोणाचं आहे? लाईनचं आणि ह्या पॅराबोलाचं. मग पॅराबोला आपल्याकडे आहे, लाईन पण आपल्याकडे आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 2. ही दोन इक्वेशन मी जर सॉल्व्ह केली तर त्यांचं इंटरसेक्शन मिळेल, कारण पॅराबोला आणि लाईनचं इंटरसेक्शन आहे. कशी सॉल्व्ह करायची? तर वाय ची व्हॅल्यू काय आहे? एक्स स्क्वेअर ना, टाका यात. म्हणजे येणार एक्स प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2. बरोबर ना. मी वाय ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर टाकली. फॅक्टर्स काय बघा? एक्स प्लस 2 एक्स मायनस 1. बघा, 2 इंटू -1 -2, 2 - 1 1. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं? -2 आणि 1. हा x इज इक्वल टू -2 आणि 1 इथे टाकतो. म्हणजे x -2 टाकला तर y4 येतो आणि x1 टाकला तर y1 येतो. म्हणजे पहिला पॉइंट येणार आहे -2,4 पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट येणार आहे 1,1. हे पहिलं क्वाड्रंट आहे म्हणजे 1,1 असणार. हे कुठलं क्वाड्रंट आहे? सेकंड आहे. सेकंडला इंटरसेक्शन आहे बघा इथे -2,4. आता तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 0 ने सुरू होते आणि संपते कुठे? 1 ला. याचा अर्थ आपल्याला लिमिट्स मिळाली. मी लिमिट्स लिहून टाकतो फायनली. काय लिमिट्स मिळालीत बघा? लिमिट्स ऑफ y आर एक्स स्क्वेअर्ड टू 2 - x अँड लिमिट्स ऑफ x आर 0 to 1. 0 to 1. सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? Yes or no? येस. आता तिसरी स्टेप इंटिग्रेशन. इंटिग्रेशन तर डायरेक्ट आहे आणि इझी आहे. इंटिग्रल काय? y ची लिमिट्स y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर्ड टू 2 - x आणि x इज इक्वल टू 0 to 1. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ x. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू y फर्स्ट अँड देन विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू y करायचं असेल तर y करा इंटिग्रेशन. मी सांगायला वायचं इंटिग्रल y²/2. अप्पर लोअर लिमिट टाका. हा, आत्ता आपण x 0च घेणार आहे कारण तेच दिलंय. पण x 0 मध्ये दोन्ही रिजन येत होत्या, पण मी पॉझिटिव्ह क्वाड्रंटची घेतली. जेव्हा दोन्ही रिजन्स येतील तेव्हा तुम्ही मात्र पॉझिटिव्ह क्वाड्रंटच कन्सिडर करा. दॅट्स व्हॉट द मेथड. या आन्सर 1/3. नो 16/15 येत आहे मला वाटतं. बघा एकदा. 16/15 येत आहे का 1/3 आहे? हा, 16/15 इज द आन्सर. (16/15 is correct. Yeah, 16/15. चलो, we move to next sum. ओके, पुढच्या समकडे जाऊ आता. एक्झाम्पल नंबर 3. होप सगळ्यांचं झालं असेल. येस, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. लिहा क्वेश्चन. Evaluate double integration. Evaluate double integration. X squared plus y squared dx dy over region R over the area of triangle. Over the area of triangle. Over the area of triangle. Whose vertices are 0,1, 1,1 and 1,2. येस, कसं करायचंय बघा आता सगळ्यांनी.
या डोंट राईट, फक्त लक्ष द्यायचं आता. येस, सुरुवातीला मला व्हर्टेक्स प्लॉट करावे लागतील. वेर इज द व्हर्टेक्स? 0,1. 0,1 इथं असेल, बरोबर. दिस इज 0,1. 1,1 इथं असेल, अंदाजे करतोय मी. आय एम जस्ट रँडमली टेकिंग दीज पॉइंट्स. दिस इज 1,1 अँड 1,2 याच्या वर असणार इथे. 1,2 अँड आय जॉईन दीज ऑल पॉइंट्स. हे मी सगळे पॉइंट्स इथं जॉईन करणार आहे. अँड दॅट विल फॉर्म ए ट्रायंगल. तो फॉर्म करणार आहे मी ट्रायंगल. सो आय जॉईन दीज ऑल पॉइंट्स. So this is 1, 2 and 3. Yes, मला सांगा सगळ्यांना फिगर कळली का? सगळ्यांना फिगर कळली का? It's a triangle joining these 3 points. Yes. आता ही तुमची region of integration आहे. So this is going to be your region of integration. Okay, this is going to be region of integration. Our task is to select strip now. So we generally select vertical. तुम्ही horizontal घेतलेली सुद्धा चालेल. Y is equal to. आम्हाला तुम्ही सांगायचंय आता स्ट्रीप वर्टिकल आहे तर इक्वेशन्स x is equal to. सांगा x किती असेल इथे ऑन दिस लाईन? सांगा पटपट, x किती असेल या लाईनवर? 0. करेक्ट. इथे x किती असेल या लाईनवर? 1. चेक करा, x 1 आहे, वर्टिकल लाईन ना. आता मला सांगा y किती आहे इथे? व्हॉट इज y हिअर? 1. करेक्ट. या लाईनवर y किती आहे? या लाईनवर y किती आहे? इथे y1 आहे, या लाईनवर y किती? सांगा. ह्या लाईनवर y पॉइंट नसेल, इक्वेशन तयार करावं लागेल. इक्वेशन करावं लागेल तयार. हाऊ? युझिंग 2 फॉर्म y minus y1 upon y2 minus y1 x minus x1 upon x2 minus x1. आठवतंय का? You have to go for 2 form. हा x1 y1 हा x2 y2. So y minus y1 is 1, y2 minus y1 म्हणजे 2 minus 1. बरोबर ना? x minus x1 is 0, x2 minus x1 1 minus 0. बरोबर? So y minus 1 upon 1 is equal to x. म्हणजे y is equal to 1 plus x. बरोबर का? आठवतंय का सगळ्यांना इक्वेशन ऑफ लाईन कसं करायचं 2 फॉर्मने? सो दिस इज 1 plus x. सगळं 11वीत झालेलं आहे. 11वीत त्यासाठी जायला लागतं. येस, सो दिस इज गोइंग टू बी व्हॉट? y is equal to 1 plus x. कळलंय? सो आता मला लिमिट्स मिळाली. सो व्हॉट आर लिमिट्स वी हॅव? लिमिट्स काय मिळालेत बघा. सो लिमिट्स ऑफ y आर and limits of x are y are 1 to 1 plus x and x is equal to 0 to 1. So this is what we have. Correct? आता मला फक्त इंटिग्रेशन करायचं. That's it. I'm going to integrate now. पहा मी आता कसं इंटिग्रेशन घेतोय. I'll just start this integration and then it's your task. I is equal to integral y is equal to 1 to 1 plus x. X is equal to 0 to 1. मग limits are functions of x, integrate with respect to y and then with respect to x. So I just have to integrate this x square plus y square. मला सांगा तुम्ही इंटिग्रेशन घेताना with respect to y म्हणजे x square कॉन्स्टंट काय ना इंटिग्रेशन x स्क्वेअरचं? x स्क्वेअरला a म्हणा, a dy इंटिग्रल a y ना, म्हणजे काय ना सांगा x स्क्वेअर y. बरोबर का? x स्क्वेअर कॉन्स्टंट ना रे, कॉन्स्टंटचं इंटिग्रल काय? x स्क्वेअर y. कळतंय का सगळ्यांना? So it's x squared y plus y cube upon 3 between the limits 1 to 1 plus x dx. Correct? आता मी अप्पर and lower limit टाकतो. 0 to 1 x squared into bracket y is 1 plus x bracket cube upon 3. हे आलं अप्पर लिमिट. लोअर लिमिट टाका. व्हॉट इज लोअर लिमिट? लोअर लिमिट इज 1. y च्या जागी 1 म्हणजे x स्क्वेअर 1/3. करेक्ट ना? ब्रॅकेट कंप्लीट dx. आता फक्त याने आत मल्टिप्लाय करा. ह्याचं इंटिग्रल डायरेक्ट रेस टू 4 येईल आणि इंटिग्रेशन घ्या. येस, सगळ्यांना सम समजलंय का? सगळ्यांना सम समजलं का? पहा, या चॅप्टरची नुसती सुरुवात झालीये. एका लेक्चरमध्ये
3च सम होतात बघा. दिस इज थर्ड सम वी आर वर्किंग ऑन. आणि अजून डिफिकल्ट सम सुरूच झाली नाहीयेत. अर्थात ती एमसीक्यूजला येणार नाही, पण इट वुड हॅव बीन थिअरी एक्झाम, इट वुड हॅव बीन मोर डिफिकल्ट. आहेच आहे. आपण थिअरीची सम कुठल्याच चॅप्टरची केली नाहीत, कुठल्याच चॅप्टरची. वी आर वर्किंग ऑन एमसीक्यूज ना, सो इट्स लिटल इझी. Yes. Unit 6 is entirely difficult, having 8 chapters: double integral, triple integral, area, mass, volume, CG, MI, and RMS value. Total 8 chapters we have in this. Yes, झालं की सांगा मला. Unit 5 is solid geometry, sphere, cone, cylinder. कॉलेजने एक चॅप्टर एका दिवसात आई. अरे देवा. डबल इंटिग्रेशन इज हॅव्हिंग टोटल 5 टाइप्स. येस, इंटिग्रेशन इथं सगळं आहे, सगळं इंटिग्रेशन आहे. दिस इज कॉल्ड एज इंटिग्रल कॅल्क्युलस. येस, चलो विल कन्क्लूड द सेशन. थँक यू ऑल.